नंदुरबारच्या नेहरू चौकात कार चालकाचे नियंत्रण सुटले। कालीपिली व्हॅनने उडवले 4 ते 5 दुचाकी स्वारांना। व्हॅन चालकाला मिरगी आल्याचे सांगण्यात येत आहे। कारण जखमी दुचाकी स्वारांना तातडीने रुग्णालयात करण्यात आले दाखल। नंदुरबार शहरातील गजबजलेल्या नेहरू चौकात शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास MH39 AD 0315 क्रमांकाची तळोदा येथील कालीपिली गाडी व्हॅन चालक कविशर मोहन कलाल याचे गाडीवरील नियंत्रण सुटले। श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रापासून नेहरू पुतळाकडे चौकात असलेल्या दुचाकी स्वारकांना गाडीने धडक दिली। अचानक झालेल्या अपघातामुळे नागरिक देखील भयभीत झाले। यातील दुचाकी स्वारांना हात व पायाला गंभीर इजा झाली आहे। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ST महामंडळ कर्मचाऱ्याला देखील दुखापत झाली असून त्याला रिक्षाद्वारे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। नंदुरबार शहर पोलीस ठाणे तसेच शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले। यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अपघाताबाबत माहिती दिली। येत होता फास्ट जोराने, त्याच्या काहीतरी बॅलन्स तुटला, मिर गेल्यासारखं झालं त्याला। त्यानंतर त्याला बॅलन्स तुटल्यानंतर सर्वच्या रस्त्यात गाड्या उभ्या होत्या, 8-10 गाड्या सर्व उडवत गेला। कोणाच्या सर्वांच्या गाड्याचे नुकसान बी झालेलं आहे आणि बाकीचे मोटरसायकल चालवत होते ते सुद्धा उडून गेले। कोणाचे पाय तुटला, कोणाचा हात तुटला आणि सर्वांना ट्रॅफिक पोलीस पण हजर होते इथे। त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्यांना दवाखान्यात पोहोचत केला आम्ही। गाड़ी वाले ने उड़ा दिया। ये तुम्हारा गाड़ी है? हाँ मेरी गाड़ी है। तो क्या हुआ था, तुमने क्या देखा? जोर से आई गाड़ी, ब्रेक लग गई, क्या कड़क था, क्या था, उड़ा दिया सबको। कितने लोगों को उड़ाया?